आदरणीय अभयदादा. हां, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि या देशाला जगाला ज्यांनी ज्यांनी दिशा दिली अशा आपले सर्वांचे महान क्रांतिकारी समाजसुधारक यांना सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय व्यासपीठ, आज आपल्याला पाचोरा तालुक्याच्या नवीन क्रांतीची मशाल पेटवायची आहे. इतिहासामध्ये आजपर्यंत आपल्या तालुक्याला कुठंही महिला आमदार मिळाली नाही, महिला लोकप्रतिनिधी मिळाली नाही आणि म्हणून 50% हिस्सा असलेल्या महिलांना आजपर्यंत न्याय देण्याची भाषा करणाऱ्या एकही लोकप्रतिनिधींनी या तालुक्यामध्ये महिलांना, वंचितांना, आदिवासींना, मागासवर्गीयांना न्याय द्यायची भाषा केली, परंतु न्याय मात्र दिला नाही. काल आजी माजी आमदारांनी आपल्या इथं उमेदवारी अर्ज भरले, मोठमोठ्या वल्गना केल्या. निर्धार मेळाव्यामध्ये 36,000 कोटी रुपयाचा मी विकास केला म्हणून सांगितलं. मागच्या महिन्यामध्ये वैशुताई आणि आम्ही गावागावांमध्ये फिरलो. विकासाचा 1% सुद्धा आम्हाला कुठं विकास दिसला नाही. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या अर्धवट अवस्थेमध्ये आहेत. अनेक ठिकाणी रस्ते फुलपट्टीने उचलले तरी उचकटले जात आहेत. अनेक ठिकाणी शाळांच्या खोल्या गळत आहेत, दरवाजे विकले जात आहेत. अशा प्रकारचा विकास यांनी करून दाखवलेला आहे. विकासावर गप्पा मारणाऱ्या आमदारांना मला एक विचारायचं आहे. काल तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की राजदूतमध्ये फिरणारा आमचा रावसाहेब, याला आम्ही मोठं केलं, याला आम्ही ठेकेदार केलं. अहो, ज्याला रॉकेल टाकून त्याची गाडी चालवावी लागत होती तो आज कोट्याधीश झाला. आमदार साहेब, हा पैसा त्याने कुठून आणला हे मात्र तुम्ही सांगितलं नाही. तुम्ही जर त्यांनी कुठून पैसा आणला हे सांगितलं असतं तर या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या जवळजवळ 3.5 लाख लोकांना आम्ही हा मंत्र दिला असता की या मंत्राने जा. आप्पांनी त्यांचा एक कार्यकर्ता कोट्याधीश केला, आपण सुद्धा त्या पद्धतीने कोट्याधीश होऊ. सतरंजी उचलणारे कार्यकर्ते आजही तिकडे सतरंजाच उचलत आहेत आणि मुठभर तोंड चाटणारे चमचे जे आहेत ते मात्र मोठे झालेले आहेत. ही परिस्थिती वैशुताईच्या आमदार झाल्यानंतर इथं राहणार नाहीये. काल कोणीतरी बोललं की बा आमदार साहेब एकदम 1 किलो आहेत आणि बाकीचे सगळे छटाक आहेत. मला वाटतं आमचा बबलू दादा धनवडे बोलला. मागा त्याला असं बोलायची सवय. मागं एकदा गमतीने तो आमच्या बाजार समितीत असताना बोलला होता, किशोरप्पा मला घाबरतो म्हणून माझं सगळं ऐकतो. कदाचित त्याला माहिती असतील आप्पांचे कोपऱ्या कापऱ्यातले काही गोष्टी, म्हणून आप्पा कदाचित त्याला घाबरत असतील. परंतु ही जनता जी आहे, ही जनता तुमच्या दडपशाहीला घाबरणार नाही. ही जनता येणाऱ्या 20 तारखेला मशाल या चिन्हाचं बटन दाबून या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये 100% परिवर्तन करणार आहे. मित्रांनो, दुसरीकडे आहेत आपले माजी आमदार दिलीप भाऊ. काल बोलताना ते बोलले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगळाच हिशोब मांडला. 1,80,000 मराठा समाज इथं आहे. अरे 15-20 वर्षांपासून आणि त्याच्या अगोदर पिढ्यानपिढ्या तुमच्या वडिलांपासून या तालुक्यामध्ये तुम्ही आमदारकी करता आहात. एक मराठा समाजाचं मंगल कार्यालय तुमच्याकडनं बांधलं गेलं का नाही? तुम्ही काय मराठ्यांचं नाव सांगता? तुम्हाला नैतिक अधिकार आहे का मराठ्यांचं नाव सांगायचा? मराठा आंदोलनामध्ये लोकांनी आत्महत्या केल्या, घरदारं सोडून आंदोलनामध्ये भाग घेतले. एका उपोषणाच्या ठिकाणी दिलीप वाघ येऊन उभे राहिलेत असं मला चित्र दाखवा. आज तुम्हाला मराठ्यांचा पुळका येतोय, परंतु हा मराठा, या तालुक्यातला मराठा केवळ मराठा नाहीये. या तालुक्यातला सुतार सुद्धा मराठा आहे, माळी सुद्धा मराठा आहे, आदिवासी सुद्धा मराठा आहे, कोळी सुद्धा मराठा आहे. 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार जे आहेत, ज्यांनी हा तालुका उभा केलेला आहे, समृद्ध केलेला आहे, या सगळ्यांच्या जाती धर्माने व्यापलेला हा तालुका आहे. इथं कुठल्या एका जातीची भांडवलकी घेऊन आपण उभे राहू शकत नाही. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी विचारसरणी आहे ती प्रबोधनकार ठाकरेंची विचारसरणी आहे. त्यांनी सांगितलंय सर्व जाती धर्माचे लोक या शिवसेनेमध्ये येतील आणि ज्याला न्याय पाहिजे असेल तो या शिवसेनेमध्ये येतील. ज्याला खोके पाहिजे होते ते गुवाहाटी सुरत मार्गे गोव्याला नाचून खाचून आता तुमच्याकडे आलेले आहेत. आता यांना लाडकी बहीण दिसेल, लाडका भाऊ दिसेल, लाडका जावई दिसेल, लाडका सगळं काही दिसेल, परंतु एक प्रश्न मतदान करताना बटन दाबताना तुमच्या डोळ्यासमोर आणा.
तात्यासाहेबांनी एका पोलीस कॉन्स्टेबलचा आमदार केला. या आमदाराने 10 वर्षामध्ये हजारो एकर शेकडो एकर जमीन कशी काय मिळवली, कशी विकत घेतली, याचा हिशोब तुम्ही आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे. अहो, शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण पडल्यात सावकाराकडं. कर्जदार झालेले शेतकरी, पीक पिकत नाहीये, उत्पन्न येत नाहीये. अवेळी पावसाने आपलं कंबरड मोडलेलं आहे. आणि आत्ता महिना दीड महिन्यापूर्वी आंबे वडगावला 45 एकर जमीन आमदारांनी विकत घेतली. हा पैसा आला कुठून हे विचारणार आहे का नाही तुम्ही? आम्ही 60-60 लाखाच्या गाडीत पोरगा फिरतो, हा पैसा आला कुठून? आणि तिसरीकडे आहेत आपले मागच्या वेळेचे प्रतिस्पर्धी अमोल भाऊ शिंदे. आता अमोल भाऊ सांगतायत मला एकदा संधी द्या, मी युवा नेतृत्व आहे. मुळामध्ये भाजपने त्यांची लायकी ओळखली म्हणून त्यांना तिकीट दिलं नाही. त्यांना माहिती होतं हे गाबडं काही येणार नाही निवडून. पण 5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही अमोल शिंदेंना कधी बघितलं रस्त्यावर उतरलेलं? कधी बघितलं तुमच्यासाठी आंदोलन करताना? तुमचा सोयाबीनचा भाव 9,000 वरनं 4,000 3,000 वर आला. कधी अमोल शिंदेंनी पत्र काढलं नाही, कधी रस्त्यावरून उतरून रस्ता अडवला नाही. तुमची कपाशीचा भाव उद्धव साहेबांच्या काळात 13,000 पर्यंत पोहोचला होता, तो आता 4,000 वर आला. कधी अमोल शिंदे शेतकऱ्यांबद्दल बोलला नाही. गोंडगावच्या महिलेसारखे अत्याचार अनेक महिलांवर या तालुक्यामध्ये झाले, कधी अमोल शिंदे बोलला नाही. किशोर पाटलांनी जो भ्रष्टाचाराचा महापूर 10 वर्षामध्ये केला, अमोल शिंदे, दिलीप वाघ याच्यावर एक शब्द बोलले नाही. उलट तुम्ही आम्ही मिळून खाऊ, आपण सगळे भाऊ, हा जो फरदापूरचा 60-40चा पॅटर्न आहे, 60% तुमचे 40% आमचे, ह्या 60-40च्या याच्यामध्ये सगळेजण मिळून मिसळून या भ्रष्टाचाराचा पैसा खात होते. आणि आता ते सांगतायत सगळेजण मिळून की आम्ही वेगवेगळे उभे आहोत, मलाच मतदान करा. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो मित्रांनो, वेळ कमी, अजून भरपूर लोक बोलणार आहेत. अमोल शिंदे, दिलीप वाघ, किशोर पाटील यांना मतदान म्हणजे भाजपला मतदान. आणि भाजपला मतदान म्हणजे शेतकरी विरोधी धोरणं आखणाऱ्या सत्तेला मतदान आहे. म्हणून भाजपला जर संपवायचं असेल तर या सगळ्या तिघांची तिकडी जी आहे ही घरी पाठवली पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. दुसरीकडं राजकारणामध्ये 2-2.5 वर्षापूर्वी गद्दारी झाल्यानंतर निर्णय घेऊन की माझा बाप एकनिष्ठ होता, उद्धव साहेबांबरोबर, बाळासाहेबांबरोबर, मातोश्रीबरोबर एकनिष्ठ होता, त्याच्या एकनिष्ठतेची शपथ घेऊन आमदारांना आमदार केलं गेलं. आणि त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी शेण खाल्लं, गद्दारी केली. म्हणून मग आता वैशुताईंना निर्णय घ्यावा लागला की माझ्या वडिलांची एकनिष्ठता टिकून राहावी, त्यांचा शब्द खाली पडू देऊ नये, म्हणून त्या राजकारणामध्ये आल्या. त्यांनी सांगितलंय 1% सुद्धा टक्केवारी मी घेणार नाही. विकास कामं अशी केली जातील की तुमच्याच गावातली यंत्रणा असेल, तुम्हीच कामं कराल आणि तुमच्याच गावाचा विकास तुम्ही कराल. या पद्धतीची रचना ताईच्या डोक्यामध्ये आहे. म्हणून फार काही बोलत नाही मित्रांनो. सभेच्या माध्यमातून गावागावांमध्ये आम्ही सगळेजण येणार आहोत. परंतु गटारी, रस्ते, इमारती बनवणे हे आमदाराचं काम नाही. आमदाराचं काम आहे धोरण ठरवणे. आमदाराचं काम आहे तिथं विधानसभेत गेल्यानंतर आपल्या मतदारसंघाचं धोरण ठरवणे. आणि त्यामुळं कोणतं धोरण यांनी ठरवलं? सोयाबीनला भाव नव्हता, कधी आमदारांनी प्रश्न विचारला विधानसभेमध्ये? कपाशीला भाव नव्हता, कधी आमदारांनी प्रश्न विचारला? मी आज या व्यासपीठावरनं 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. अजूनही आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर राज्य सरकार तातडीने शेतकऱ्यांना मदत करू शकते. मी आवाहन करतो सरकारला आणि आमदाराला, तुम्ही आजच्या आज 1 लाख रुपये प्रति एकरी शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल नुकसान भरपाई द्या. तुम्हाला अधिकार आहे. आचारसंहिता कुठेही नडत नाही. आचारसंहितेच्या कायद्यामध्ये तरतूद आहे. नैसर्गिक आपत्ती आली तर तातडीने तुम्ही मदत करू शकता. आणि दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे ताई, जाता जाता, या तालुक्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीने ऐका मी जे सांगतोय ते. या तालुक्यामध्ये प्रशासन हे आमदाराने आपल्या मुठीत ठेवलेलं आहे. त्यांच्यासाठी 12 गुन्हे माफ असतात. त्यांचे बॅनर बेकायदेशीर लागलेले असतात तरी त्यांची रॅली निघते. त्यांच्या कार्यालयाचं नाव उघडं असलं तरी ते चालतं. पण आपण कायदेशीर परवानगी घेतली तरी पोलिसांनी, प्रशासन आपले बॅनर काढून टाकतात.
पोलीस यंत्रणा आपल्याला धमकवायचं काम करते. अरे फक्त 23 तारखेपर्यंत थांबा, नंतर सगळ्यांचा हिशोब करू आपण, सगळ्यांचा हिशोब करू. मग तो नगरपालिकेचा CEO असो, काही ह्या तालुक्याचा प्रांत असो का पोलीस असो, कोणालाही आपल्याला घाबरायचं गरज नाही. कायद्याने जायचं, कायद्याने राज्य करायचं, हे आपलं धोरण आहे. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.